रस्त्यात मार खाणारा जलील रस्त्यावर जलील झाला तरी माज काय उतरला नाही. हा व्हिडिओ बघितला आणि परत एकदा आग लागली. आग लागणारच, कारण की भारत देशाची संस्कृती झाली आहे कोणत्या तरी नेत्याला बाप म्हणायचं आणि त्याचीच चाटत धन्यता म्हणायचं. घरी खायला काही नसलं तरी चालतंय, मला म्हणे तुला अनफॉलो करून टाकतो. आणि हीच लोक जे परवा दिवशी मी मेडिकल कॉलेज बंद झालं म्हणून आवाज उठवला त्यावेळेस माझी वाहवाह करत होते. अरे राजांनो, तुम्हीच मला एवढं सगळं भरभरून दिलंय, तुम्हीच मला 2 मिलियन करणार आहेत, 10 मिलियन करणार आहेत, 100 मिलियन करणार आहेत. तुमच्या प्रेमामुळेच मी बोलू शकतो ना. बरं मला एक गोष्ट सांगा, मी चुकीचं काय बोललो आणि चुकीचं बोलायचा संबंध काय येतो? या भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचा अभिमान असतो आणि तो असायलाच पाहिजे. पण त्या धर्माचा अभिमान असताना मनामध्ये प्रत्येक माणसाबद्दल आदर असणं, प्रत्येक धर्माच्या प्रत्येक सणाबद्दल आदर असणं हे या भारतीय म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते आपण विसरत चाललो. अरे नेत्यांमध्ये आपण सगळ्या गोष्टी वाटून घेतल्या, पण तुम्हाला एक गोष्ट का समजत नाहीये? नेता किंवा कोणता पक्ष तुमचं घर चालवत नाही. घर चालवण्यासाठी तुम्हाला तुमचे हातपाय स्वतः मारावे लागतात. त्या नेत्याच्या मागे पळायला त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पण पदरनं पैसे घालवावे लागतात. हेच तुम्ही विसरून चाललात. भाजपला बोललो की मला काँग्रेसचं समजतात, काँग्रेसला बोललो की भाजपचं समजतात, आणि या दोघांना बोललो नाही आणि तिसऱ्यालाच बोललो की मला तिसऱ्याचं समजतात. अरे कोण म्हटलं बोलण्यासाठी पक्षाची गरज आहे? बोलण्यासाठी पक्षाची गरज नसते. खरं बोलण्यासाठी सगळ्यात आधी बुडामध्ये दम असावा लागतो, जो माझ्यामध्ये आहे. खऱ्याला खरं म्हणायची ताकद ठेवा आणि खोट्याला खोटं म्हणायची ताकद ठेवा, तेव्हा तुम्ही सुधारणार. आणि जर नेत्याची चाटून त्याचीच लाल करत बसलात तर त्याच्या 10 मजली माड्या होत्याल आणि चाटून तुम्ही त्याच पत्र्यामध्ये राहताल, त्याच 10x10च्या खोलीत राहताल आणि त्याच नेत्याच्या पाठीमागे फिरण्यासाठी मनगट झिजवावं लागतील. त्यामुळे सुधरा, आता तरी बदल करा. जो माणूस तुमच्या कामाचा आहे त्याला निवडून द्या, त्याला प्रश्न विचारा, त्याच्याकडून काम करून घ्या. नेत्याची चाटून त्यांना मोठं करण्यापेक्षा सर्वसामान्यांना उभं करून नेता करा, त्याच्याकडून काम करून घ्या. हे करण्यासाठीच आम्ही बोलतो. आणि एक गोष्ट, धर्माच्या नावानं राजकारण सध्या करणं बंद करा, कारण की या देशामध्ये सगळे जण अगदी गुन्ह्या गोविंदाने नांदतायत. पण या भिकारचोट राजकारण्यांनी लावलेल्या भांडणांमुळे या देशामध्ये विनाकारण दूषित वातावरण होतंय आणि त्याच्यासाठीच आम्हाला बोलावं लागतंय.